खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 2:5 आहे. टेबलची किंमत 540 आहे. तर खुर्चीची किंमत किती? खुर्चीचे गुणोत्तर किती दिले? 2. टेबलचे गुणोत्तर 5. टेबलची किंमत दिली आहे 540. आपल्याला खुर्ची किंमत माहित नाही म्हणून x मानला. आता काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले 540 भागिले 5. 5 एके 5. 5 एके 5. 5 ने 4 ला भागतोय का? नाही, म्हणून 0 घ्यायचं. आणि 5 8 40. 108 गुणिले 2 किती येतंय? 216. x बरोबर 216. खुर्ची किंमत किती आली? 216. हे समजलं नाही? अशाच प्रकारे दुसरं गणित आहे ते तुम्ही सोडवायचं.